खलबतकानं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे गुप्त चर्चा या ठिकाणी केल्या जायच्या आणि गुप्त प्रमुखाचे हेर होते बहिरूपी भैरजी नाईक. बघा, महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या वेळेला नगारखान्याच्या बाहेर बसणारा फकीर म्हणजे भैरजी नाईक होते. बघा, अहो स्वतःच्या पत्नीलाच माहिती नाही पती स्वराज्यात काय काम करतायत, एवढी गुप्त आणि हेर होते. बघा, औरंगजेबच्या दरबारात जाऊन औरंगजेबच्या दाढीला हात लावून देणार म्हणजे आपले भैरजी नाईक होते. बघा, आपले राजे सुद्धा काय म्हणायचे, व आमच्या हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे आमचे भैरजी नाईक. बघा, अहो त्या काळात त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं, वेषांतर करण्यात एकदम एक्सपर्ट होते. प्रत्येक गावकडाची प्रत्येक गडकोडाची माहिती कोणा राजवाड्यात यायची. या राजवाड्यात आल्यानंतर ती ओपनली कुठेही सांगितली जायची नाही, कारण का आजही तुम्ही आम्ही देखील काय म्हणतो, भिंतीला देखील सुद्धा असतात. मग काय केलं जायचं, एल टाईप दगड आहे बघा कोपऱ्यावरती, तिथून एक 11 पायऱ्या उतरून गेलो ना, याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड 10 बाय 10 ची रूम पाहायला मिळते. त्याच्या आतमध्ये जाऊन चर्चा केली जायची, म्हणून त्याला इतिहासामध्ये गुप्त खलबतकाना म्हणण्यात आलेलं आहे. बघा, आता यांना पाहिलं की सर्वांना पहिल्याच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाची आठवण आली असेल. तर पहिल्याच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला यांचेच फोटेज पाहायला मिळतात. बघा, पहिल्यावाले दिसते 2 मजली, याला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणण्यात आलेले. एक कल्पना करा, डोळ्यासमोर इमॅजिन करा. सध्या तुम्हाला ते 2 मजली दिसतंय, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होतं. 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी, तिथून तांब्याची पाईपलाईन सोडण्यात आली होती. तिला छोटे 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 छिद्र करायचे, आतमध्ये 500 दिवळे पेटवण्यात आले होते. पैठणी मखमली कापडाचं कोटिंग असायचं. पुढ्याची बाल्कनी काढलेली आहे, ज्या राजांच्या साराण्या रायगडावर राहायच्या, सायंकाळी मनोऱ्यात यायच्या. सायंकाळ झाली की पाईपलाईनतून पाणी खाली सोडलं जायचं, पण पाणी खाली येत असताना जिथे छिद्र केलंय त्यातून पाणी बाहेर यायचं, म्हणजे कारंजी ओढले जायचे. दिव्यांचा प्रकाश कारंजीवर पडला जायचा, याचं प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. काय वैभवत असेल, आज तीच वैभवता तुम्ही आम्ही फक्त इमॅजिनच करू शकतो. हा दिसतोय तो विजयाचं प्रतीक विजय स्तंभ आहे. बघा, हा देखील 7 मजली होता. विजयाचं प्रतीक विजय स्तंभ म्हणजे जर का आपल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्यात कुठलाही नवीन गडकोट सामील केला की गडावर राहायची 3000 प्रजा. आता प्रजेला कसं काय कळणार,